जागांवर जोरदार मुसंडी मारली आहे। भाजपला 81 तर जदयूला सर्वाधिक 86 जागा मिळाल्या आहेत। आतापर्यंत जो निकाल हाती येतोय, जे कल येत आहेत त्यानुसार आता एनडीए आघाडीवर आहे, त्यांना आता स्पष्ट बहुमत मिळत आहे। नितीश कुमारांचा जदयू हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरलेला आहे। तर आपण भाजपच्या जल्लोषाची दृश्य बघतोय। खूप मोठा विजय बिहारमध्ये भाजपला मिळतोय आणि मुंबई भाजप कार्यालयाबाहेरचा हा जल्लोष आपण बघतोय। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचा मोठा जल्लोष मुंबईमध्येही सुरू झालेला आहे। बिहारमध्ये तर जल्लोष होतोच आहे, ठिकठिकाणी भाजपचे आणि त्यासोबतच नितीश कुमारांचे कार्यकर्ते जल्लोष करतात। मात्र आपण ही दोन दृश्य पाहतोय, एका दृश्यामध्ये आपण मुंबईमधला जल्लोष पाहतोय आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बिहारमधला जल्लोष पाहतोय। मिठाई वाटून ढोल ताशांच्या गजरामध्ये नृत्य करत आता भाजपचे कार्यकर्ते मोठा जल्लोष करतायत। खूप मोठा विजय त्यांना मिळालेला आहे। महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही मोठा विजय झालेला आहे। एनडीएला मोठा विजय आता मिळालेला आहे आणि तो विजय आता साजरा केला जातोय। बिहारपासून ते अगदी महाराष्ट्रापर्यंत सगळीकडे या विजयाचा जल्लोष केला जातोय। सध्या नितीश कुमारांचा जदयू हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरलाय, तर एनडीए मधील घटक पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षाला देखील 21 जागांवर आघाडी मिळाली आहे। तर जितनराम मांझींच्या हिंदुस्थान आवाम मोर्चाला 4 जागांवर आघाडी मिळालेली आहे, तर विरोधकांचा आणि महागठबंधनचा पार धुव्वा उडालाय। काँग्रेसला देखील एकेरी आकड्यावरच समाधान मानावं लागलेलं आहे आणि त्यामुळे महागठबंधनचा मोठा पराभव झालाय। आरजेडीचे 32 जागांवरच त्यांना समाधान मानावं लागलेलं आहे। गेल्या वेळेच्या तुलनेत म्हणजे 2020च्या तुलनेमध्ये निम्म्या जागांवर आलेली आरजेडी आणि त्यामुळे तेजस्वी यादवांसाठी हा मोठा पराभव आहे। आपण हे दोन दृश्य बघतोय, भाजपच्या कार्यालयाबाहेरचा हा मोठा जल्लोष आपण पाहतोय। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार बिहारच्या या सगळ्या पराभवासंदर्भात बोलतात, आपण थेट जाऊया। स्वीकारला आहे, पण भविष्य मात्र या देशाचा लोकशाहीवर टिकणार आहे का, ही भविष्यातील चिंता आहे। या सगळ्या घडामोडीनंतर जे निकाल येतात त्यानंतर अंबादास दानवे यांनी